चला जाऊयात मॅचच्या दिशेने, जिथे मॅच मैदानातनं चालू होती. एका बाजूने टीम बोबा 11 विनर स्पोर्ट्स टेंबोडे संघ, तर त्या विपक्षात टीम मैदानात रंगती ती टीम 94 धानी. चला मॅच सुरुवात करायची. बॉलिंग ट्रॅक वरनं गोलंदाज, बॉलिंग ट्रॅक वरनं ओव्हर नंबर 1 ला 3 ओव्हरची मॅच असेल. गोलंदाजी करण्याकरता विश्वनाथ तो सज्ज होतोय गोलंदाजी करण्याकरता. टीम टेंबोडे एक प्लेयर या इथे तिथपर्यंत जरा नावं सांगण्याकरता. चौयात मॅचच्या दिशेनं तिथे पहिला बॉल पालन करता अगदी हलक्या हाताने खेळलाय. तिथे सिंगल अर्जित केली जाते. बॅकअपला थोडा उशिरा खेळाडू आला, जिथे सिंगल तिथनं अर्जित केली जाते. या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं अकाउंट ते इथे ओपन केलं जात आहे. 3 ओव्हरची मॅच आणि कमी ओव्हरचं क्रिकेट आहे. कौस्तुभ पाटील स्ट्रायकर रेनवर बॅटिंग करण्याकरता. त्या विपक्षात पुढचा बॉल. इथे पुढचा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक कल्लू तो बॉलला जज करतोय आणि इथे विकेट. बॅटर कौस्तुभ पाटील तो येतोय परतीच्या प्रवासाला. बॅटर बाद. विकेट गेली आहे. कौस्तुभला परतावं लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने येईल बॅटिंग करण्याकरता. जीत आलाय. तिथे धावसंख्या 1 स्कोर कार्ड वर असताना एक विकेट ती इथनं मैदानातनं गेली आहे. जाऊयात मॅचच्या दिशेनं. नवीन बॅटर मैदानात बॅटिंग करण्याकरता दाखल होतोय. जीत आलाय. पुढचा बॉल विश्वनाथ बॉलिंग ट्रॅक वर ना. टर्न तर झाला होता बॉल, जिथे अतिरिक्त बाहेर निघाला होता आणि त्या बॉलला छेडखानी केली इथे. बॅटर जीत ना, तिथे कोणत्याही प्रकारची धाव ती इथे नसेल. पुढचा चेंडू ज्यावरनं सिंगल तिथे अर्जित केली जाते आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न पुढे जाते. स्कोर कार्ड वर 2 धावा इथे स्कोर कार्ड वर लागल्यात. सवयात मॅचच्या दिशेने जिथे पंकज पाटील करता पुढचा बॉल. अगदी चांगला बॉल, आतमध्ये येणारा बॉल. तिथे पंकजचे अगदी सरप्राईज झाले या बॉलवर. अगदी सन्मानपूर्वक तिथे अगदी फक्त त्या बॉलला ढकललं असं म्हणायला हरकत नाहीये. तिथे कोणत्याही प्रकारची धाव तिथनं येत नाहीये. गोलंदाज विश्वनाथ तो बॉलिंग ट्रॅकवरनं अगदी दर्जेदार आणि टिचून मारा तो मैदानात गोलंदाजीतनं चालू आहे विश्वनाथचा. पुढचा बॉल इथे कॅच सुटली आहे. जसे कॅच सुटेल एक धाव तिथे कंप्लीट होतीये. बॅटर दोन्ही सेव्ह असतील. एक आली आणि 1च्या मदतीने धावसंख्या 3 स्कोर कार्ड वर लागली. टीम बोबा 11 विनर स्पोर्ट्स टेंबोडे या टीमची. एक ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ही धावसंख्या स्कोर कार्डवर असताना ओव्हर नंबर 2 ला इथनं सुरुवात करतोय गोलंदाज अक्षय आलाय गोलंदाजी करण्याकरता या ओव्हर मधनं. टपुर आताचा गोलंदाज इथे अगदी जो नॅचरल स्विंग जो गोलंदाजाचा आपण पाहिलं, जिथे बॉलला अगदी फिरवलं यष्टी रक्षकापर्यंत घेऊन जातोय. डॉट बॉलची उद्घोषणा ती इथनं होतीये. किमान या मैदानावर एक
40 ते 45 धावा, एक फायटिंग स्कोर आहे 3 ओव्हर करता. इथनं पहिल्या ओव्हरला फक्त 3 बनल्यात. पंकज पालन पुढचा बॉल पंकज पाटील करतात, जिथे वाईट ऑफिशियल पंच दर्शवतात निकित मिसाळ. मॅच चालू असताना प्लीज जरा गाड्या आणू नका. मॅच चालू असताना गाड्या त्या आणू नका मैदानात ना. सौरभ पाटील यांचा शुभ सन्मान तो या ठिकाणी मुख्य मंचावरनं केला जातोय. मी विनंती करतोय धनेश साने यांना की आपण तो शुभ सन्मान सौरभ पाटील यांचा शुभ सन्मान तो या ठिकाणी मुख्य मंचावरनं करायचा आहे. फेर आहे. जाऊयात मॅच मध्ये, जिथे धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 4 बनली आहे. चला खूप वेळ जातोय, दोन्ही टीम आपण लक्षात असू द्यात. चिन्मय सावंत यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावर होतोय. मी राहुल पश्रे यांना विनंती करतोय की आपण चिन्मय यांचा शुभ सन्मान मुख्य मंचावर करायचा आहे. ओव्हर नंबर 2 अक्षय तो बॉलिंग ट्रॅक वरना आहे. पंकज 3 ओव्हरची मॅच आहे. तिथे पुढचा बॉल पंकजचा फटका फसलाय. विश्वनाथ तो बॉल खाली येतोय आणि विकेट जातीये. पंकज पालन त्याची जातीये विकेट. बॅटर बाद. ओम मोरे यांचा देखील शुभ सन्मान तो या ठिकाणी मुख्य मंचावरनं होतोय. मी विनंती करतोय रोशन यांना की आपण तो शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने, जिथे बॉलिंग ट्रॅक वरनं गोलंदाज अक्षय पंकजची विकेट टीतनं गेली आहे. जी विकेट अक्षय राजभर यांनी घेतली आहे त्याकरता अब्दुल चौधरी याच्याकडनं प्रति विकेट करता 200 रुपयाचा कॅश प्राइज. मात्र इथे आल्या आल्या स्विच हिटचा फटका आणि इथे बॉल जातोय मारे का पार, येतोय चौकार. याच मोठ्या फटक्यांची गरज आहे, कारण की 3 ओव्हरची मॅच आहे. किमान 45+ धावा त्या होणं खूप गरजेचं आहे. मैदानावर एक फायटिंग टोटल आहे 3 ओव्हर करता. मात्र अक्षय राजभर याच्या प्रति विकेट करता पारितोषिक देखील लागलंय अब्दुल चौधरी यांच्या माध्यमातून. ते 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तिथे जाऊयात मॅच मधनं. तिथे धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 8 बनली आहे. दुसरा षटक अक्षय बॉलिंग ट्रॅक वरनं. बॅटर मैदानात राहुल गेल्या मात्र पहिल्या बॉलवर अगदी चौकार तो त्यानं ठोकलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न. सेकंड राऊंड मध्ये जे संघ पोहोचलेत, सेकंड राऊंड करता ज्या टीम सेकंड राऊंड मध्ये ज्या टीम दाखल झाल्यात, लॉट्स तिथे पाडायला लावलेत. लक्षात असू द्यात
प्रत्येक टीम कॅप्टन किंवा मग एक आपला प्रतिनिधी तो आमच्या मुख्य मंचावर इथे पाठवायचा आहे. तिथे सेकंड राऊंड करता ते लॉट्स ते या ठिकाणी पाडले जातील. अन्यथा नंतर कोणाची इथे सबब ती ऐकली जाणार नाहीये. बरोबर 1 मिनिटात तुम्हाला इथे पोहोचायचं आहे. सेकंड राऊंड करता लॉट्स ते या ठिकाणी टाकले जातील. सिंगल इथे अर्जित झाली आहे. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 9 लागली आहे. टीम बोबा 11 विनर स्पोर्ट्स टेंबोडी या टीमची 9 धावा स्कोर कार्डवर आहेत. समजूयात मॅचच्या दिशेने अगदी स्लो खेळ तो मैदानात न चालू आहे. सिंगल डबलला जास्त महत्त्व देत आहेत आणि इथे जर आपण पाहिलं तर एक चौकार वगळता एकही मोठा फटका तो इथे आला नाही आहे. अक्षय ची गोलंदाजी ती ओव्हर नंबर 3 करता जय गोलंदाजी करण्याकरता आलाय. अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अगदी बॉलला ते फिरवलंय तिथे फिंगरला रोल केलं टर्न तो आपण पाहिला या बॉलवर आणि डॉट बॉल ची उद्घोषणा ती इथनं होतीये. जय पुढचा बॉल ते स्विच हिटचा प्रयत्न मात्र आता क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल ती वेगाने कंप्लीट केली आहे. एकच धाव ती इथे दिली जाते. लॉट्स ते इथे टाकलेत. फर्स्ट राऊंड ची ती सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच कोंडले आणि त्या विपक्ष टीम गणेशपुरी. जो संघ विजयी होईल तो टीम गोरसई आणि सतपटी टीमला बाय. अगदी बॉलची फेकी येते. मॅच 3 ओव्हरच्या असतील. सेकंड राऊंड मध्ये देखील ते लक्षात असू द्यात. टीम ध्रुवी 11 सातपाटी या टीमला सेकंड राऊंड करता बाय असेल हे लक्षात असू द्या. जी सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच होईल टीम गणेशपुरी आणि त्या विपक्ष टीम कोंडले 11 आणि त्या विपक्ष टीम गणेशपुरी ही मॅच असेल. दोन्ही कर्णधार आपण या टॉस बॉक्स मध्ये एका इनिंगच्या ब्रेक मध्ये तो टॉस देखील केला जाईल. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 17 धावा. नवीन बॅटर मैदानात जातो बॅटिंग करण्याकरता. नवीन बॅटर मैदानात राज आलाय बॅटिंग करण्याकरता. फुल टॉस करून घेतलं. या बॉलला मात्र आता लेट पण थेट आलाय आणि तिथे कॅच देखील घेतलाय. चला या प्रेक्षक वर्गाने आणि ठोकलाय षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचतीये 23 धावा त्या स्कोर कार्डवर बनल्यात. आणि ज्या प्रेक्षक वर्गाने कॅच घेतला असेल अगदी तिथे कॅच कॅरी करण्याकरता झुंबड पडली आहे. पुढचा बॉल परफेक्ट बॅटला मिडल तो होत नाहीये. सिंगल ती वेगाने कंप्लीट केली आहे. विश्वनाथ अगदी एका हाताने बॉलला फील्ड करतोय. 2 कंप्लीट केल्यात. बॉल कलेक्ट करताना जी काही चुकी झाली ना तिथे 2 कंप्लीट झाल्या आणि या दोनच्या मदतीने धावसंख्या 25 बनल्यात. विजयाकरता येणारे 18 बॉल 26 करावे लागतील. चला लगेच मैदानात उतरायचं. टीम बोबा 11 विनर स्पोर्ट्स टेंबोडे लगेच क्षेत्ररक्षण करण्याकरता उतरा आणि टॉस केला जाईल. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. टीम कोंडले 11 आणि त्या विपक्षात टीम गणेशपुरी. टीम गणेशपुरी कॅप्टन चला लगेच या आमच्यापर्यंत. या ठिकाणी संदीपजी पाटील साहेब SP यांच्या माध्यमातून कॅश प्राइज 500 रुपये बाहेर झेल घेतला त्याकरता आणि महरूम नुमानजी पटेल यांच्या स्मरणार्थ जी 200 रुपयाचं कॅश प्राइज आलंय जोएल भाई यांच्या माध्यमातून
जोएफ भाई यांच्या माध्यमातून 200 आणि एस पी संदीपजी पाटील साहेब 500 असे टोटल 700 रुपये देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येते जो त्यानं कॅच कॅरी केला. आणि सावली ग्रेस यांच्या माध्यमातून एक आकर्षक टी शर्ट तो इथे दिला जाईल. आणि नेक्स्ट मॅचचा टॉस देखील केला जाईल. नित्यसाई गणेशपुरी आणि त्या विपक्षा टीम कोंडले 11. अक्षय राजवर याला त्या विकेट करता जे पारितोषिक लावलं होतं अक्षय चौधरी अब्दुल चौधरी यांनी ते पारितोषिक त्यांना जीपे देखील केले अक्षय यांना. आणि अगदी या स्पर्धेचे ब्रँड पार्टनर जर आपण पाहिलं तर T6 ब्रँड जो अगदी भारतभर प्रसिद्ध आहे. T6 ब्रँड तो त्याच्या मुख्य स्क्रीनवरनं लाईव्ह वरनं ते आपण बॅट्स ते अगदी पाहू शकतायत. बॅट्समन आणि मॅन ऑफ द सिरीज करता त्या बॅट आहेत. त्या बॅट अगदी लाईव्ह स्क्रीनवरनं तुम्हाला दाखवल्या जात आहेत. जिथे या स्पर्धेचे ब्रँड पार्टनर T6 जो हर्षद होंडो यांचा जो ब्रँड आहे अगदी भारतभर प्रसिद्ध असलेला जो ब्रँड त्याच्या ज्या बॅट्स आहेत त्या तुम्हाला दाखवल्या जात आहेत. अगदी दर्जेदार बॅट्स क्वालिटी बॅट्स. चला जाऊयात जिथे टॉस केला जातो टीम कोंडले 11 आणि त्या विपक्षात नित्यसाई गणेशपुरी. आणि या पुढील 18 बॉल 26 धावा त्या कशा पद्धतीने केल्या जातील हे ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर आपण करूयात बदल. ऐकूयात अक्षय पांडव सर. धन्यवाद कुणाल आणि सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वाडा तालुक्याची मानाची सन्मानाची अभिमानाची आणि दैविप्यमान स्पर्धा शिवकृपा मित्रमंडळ गातेस खुर्द व DKP स्पोर्ट्स शिवकृपा पाहुणीपाडा यांच्या वतीने आयोजित जिल्हा प्रमुख चषक 2026 माननीय सन्माननीय डॉक्टर श्री देवानंदजी थळे साहेब जिल्हा प्रमुख चषक 2026 दुपारचं सत्र. एका बाजूनं टीम टेंबोडे विनर स्पोर्ट्स या नावानं संघ खेळतो. आज श्यामजी हजारे या वाडा तालुक्यातील एक असा पॅकर ज्यांचा संघ सातत्यानं म्हणजे तालुक्यात लाखभर रुपयाच्या कुठल्याही स्पर्धा असू द्यात तिथे श्यामजी हजारे यांचा संघ खेळताना तुम्हाला पाहायला मिळेलच. ते हजारे यांचा हा बोबा 11चा संघ मैदानामध्ये आहे. त्यांच्या विरोधामध्ये हजरतबाई शेख कामनमधील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून टीम 94 धानिवचा संघ जो मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर चौकार खेळलाय विश्वनाथ जाधवनं. यावेळेस पुन्हा एकदा कट शॉट दर्जेदार बॉल चाललाय सीमा रेषेच्या पार. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर विश्वनाथ जाधवच्या बॅटमधनं चौकार आलाय 4. अगदी 2 बॉलवर 2 बाउंड्रीज त्या इथे येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या चौकाराच्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती 8 या आकड्यावर. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज पालन. यावेळेस मात्र तिथे स्वीप करायचा होता फॉलोइंग स्वीप करायचा होता मात्र थोडासा अतिरिक्त शफल असता तर हा बॉल बॅटमध्ये आला असता. मात्र इथे बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने निघालाय. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. पंकज पाटील पालन सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतंय. त्यावेळेस मात्र हा बॉल अलॉंग द कार्पेट खेळला. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवर येतोय मात्र त्याचा काही फायदा होत नाहीये. बॉल वेगानं चाललाय सीमा रेषा पार. या ओव्हरचा तिसरा चौकार विश्वनाथ जाधवच्या बॅटमधनं आलाय 4. सातत्यानं बाउंड्रीज विश्वनाथ मैदानाच्या आतनं खेळत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला. शॉर्ट फाईन लेग मध्ये गेलाय बॉल आणि तिथे जर आपण पाहिलं तर तिसऱ्या पंचांची मदत ती घेतली गेली आणि जयनं आपला परतीचा प्रवास सुरू केलाय. त्यामुळे तिथे जर आपण पाहिलं तर काय नेमकं घडलंय ते तपासलं जाते तिसऱ्या पंचांच्या कर्वे. मात्र जय तिथे परतीच्या प्रवासाला लागलाय. त्यावरनं एक स्पष्ट आहे की सिग्नल काय येणार आहे. मात्र तरीही पंच तिथे तपासतायत. OUT आउट बाहेर जावं लागेल. विकेटचं बदल होतंय. फलंदाज जय विश्वकर्मा डायमंड डक
या धावसंख्येवर बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल होतोय हकीम शेख. एक डावकुरे हाताचा प्रतिभा संपन्न बॅटर, लेफ्ट हँडर बॅटर आहे हकीम, जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जबाबदारी आहे हकीमच्या खांद्यावर. विश्वनाथनं आतापर्यंत या ओव्हरमध्ये 3 बाउंड्रीज खेळल्यात, ज्यामुळे धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 12 या आकड्यावर. अजूनही 14 धावसंख्येची गरज आहे आणि तुमच्याकडे जवळपास 13 चेंडू शिल्लक आहेत. 13 चेंडू आणि 14 धावा ज्या विजयाकरता बनवायच्या आहेत. पुढचा बॉल, यावेळेस मात्र चांगला बॉल तिथे बॅक टू द बॉलर खेळला होता. एक सिंगलचं उद्दिष्ट होतं तिथे, मात्र नाकारलं तिथे विश्वनाथ जाधवनं. ओव्हर समाप्त झाली. पहिल्या ओव्हरचा खेळ आणि तदनंतर धावफलकावर धावफलक जर आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हर नंतर 1 विकेटच्या पतनानंतर धावसंख्या 12 आहे. 3 बाउंड्रीज ज्या विश्वनाथनं खेचल्या गेल्या. ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावर येते आणि दुसऱ्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर झालंय परिवर्तन. गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केले गेले जीत, जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया जीत त्याची गोलंदाजी कशा पद्धतीने इथे असणार आहे. कुठल्या टप्प्यावरची गोलंदाजी जीतच्या वतीने केली जाते. समोर विश्वनाथ जाधव जो स्ट्रायकर एन कडे उभा आहे. यावेळेस रिव्हर्स खेळलाय बॉल सीमारेषेच्या दिशेने आणि चाललाय पहिल्या टप्प्याखेरीज सीमारेषा पार. विश्वनाथ जाधवच्या बॅटमधनं या डावाचा 4था चौकार. 4 बाउंड्रीज त्या इथे येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकतेने जाऊन पोचते येते 16 ऑन बोर्ड. 16 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. पुढचा बॉल, यावेळेस मात्र हा बॉल अगदी कलात्मक, दर्शनी आणि दर्जेदार पद्धतीने विश्वनाथनं खेळलाय. बॉल सीमारेषा पार. 5वा चौकार या डावाचा विश्वनाथनं मैदानाच्या आतनं खेळलाय. चौकार. 4 धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचती येते 20 या आकड्यावर. विजयाकरता फक्त 6 धावसंख्येची गरज. येणारे 10 बॉल आहेत आणि 6 धावा. इथे ओव्हर्स वाचवल्या जातात. प्रत्येक मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर ओव्हर्स वाचवल्या गेलेत आणि त्याचा फायदा जरूर मिळतोय. नेक्स्ट मॅच मध्ये टीम कोंडले 11 हा संघ मैदानामध्ये खेळेल आणि त्यांच्या विरोधात जर आपण पाहिलं तर टीम गणेशपुरी. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर. गोलंदाज सज्ज होते. यावेळेस मात्र वाह, लाजवाब, दर्जेदार फ्लिक. बॉल सीमारेषा पार. खेळ खलास. विजयी होतीये टीम 94 धानीव. 94 धानीव या संघाला विजयाच्या शुभेच्छा. T6 या बँडचा ब्रँड एम्बेसेडर विश्वनाथ जाधव तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि या स्पर्धेचा ब्रँड पार्टनर जर आपण पाहिलं तर ते सुद्धा T6 आहेत आणि त्या T6 चा ब्रँड